जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागील 3-4 दिवसापासून आपल्या बारामती नगर परिषदेचे नगरसेवक, आमच्या पक्षाचे नगरसेवक श्रीयुत किसन वासाळ यांच्या एका खाजगी फोन कॉलमध्ये आदरणीय दादांबद्दलचं कुठेतरी चुकीची भाषा किंवा एकेरी बोलणं आणि अतिशय राग किंवा संताप येईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याबाबतचं तो कॉल रेकॉर्ड समोर आला होता. तो कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर सदर नगरसेवकाचा एक पक्षाध्यक्ष म्हणून किंवा एक पक्ष संघटना म्हणून आम्ही मागील 2-3 दिवसापासून राजीनामाच झाला पाहिजे याकरता प्रयत्न करत आहोत. आज रोजी आम्ही प्रयत्न करत आहोत. मागील 2-3 दिवसात सदर नगरसेवकाशी आम्ही फोन कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे संपर्क करायचा प्रयत्न केला. तो करत असताना सुरुवातीला सदर नगरसेवकाने आम्हाला भेटायचं वचन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, परंतु भेट झाली नाही. काल रात्री आम्ही काही मध्यस्थ मध्ये घालून की बाबा ही विषय झालेला खूप वाईट आहे आणि या प्रकरणात किती झालं तरी बारामतीकर म्हणून किंवा पक्ष म्हणून तो राजीनामाच दिला पाहिजे अशी आम्ही भूमिका होती आमची आणि ती भावना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. काल समक्ष आमची गाठ पडली सदर व्यक्तीशी. गाठ पडल्यानंतर पक्षीय भूमिकेतून एक शहराध्यक्ष म्हणून मी सदर नगरसेवकांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राजीनामाच द्यावा लागेल. राजीनामा द्यावा लागेल असं त्याला सांगितल्यानंतर त्यानं थोडं विचार करणे किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल वेळ हवा आहे असं सांगितलं, परंतु आम्हाला त्याला वेळ काय द्यायचा नव्हता. या गोष्टीबद्दल राजीनामा घेण्याबद्दल काही तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या त्या सदर्भ व्यक्तीने स्वतः पूर्ण करणे गरजेचं असतं. पक्षाला काही बंधनं येतात, एक विशिष्ट प्रक्रिया असते, कायदेशीर बंधनं असतात. त्याच्यामुळं आम्ही मागच्या 2-3 दिवसात असा प्रयत्न करत होतो की सदर व्यक्तीने जर त्या व्यक्तीचं खरंच दादांवर प्रेम असेल आणि त्याने कुठंतरी नशेत किंवा वेगळ्या ह्याच्यात तसा काय प्रकार केला असेल तर ते राजीनामा देऊन त्याच्यानंतर त्याबद्दलची भूमिका व्यक्त करावी असं आमचं मत होतं, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. आज रोजी आम्ही त्याचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पक्ष संघटना म्हणून मागच्या 2 दिवसात आम्ही जे काय केलं ते आम्हाला माहिती आहे, परंतु आज रोजी तुम्हाला पत्रकार बांधवांना इथं बोलवायचं खरं कारण असे की नकळतपणे अजितदादांबद्दल बारामतीकर असू द्यात, मी स्वतः शहराध्यक्ष म्हणून असू द्यात किंवा कोणी व्यक्ती असू द्यात, एक लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. अशा वेळी पक्षातलाच नगरसेवक ज्यावेळी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो, अतिशय चुकीची वक्तव्य करतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या वृत्तीवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे अशी जनमानसाची भावना आहे आणि ती काही चुकीची नाही आहे. अशा वेळी कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु आज रोजी पक्षीय भूमिकेतनं तुम्हाला सांगू इच्छितो की आमची भूमिका अशी आहे की सदर नगरसेवकाचा राजीनामा होणं हे शहराध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे. राजीनामा झाल्यानंतर पुढील जे काय पक्षात ठेवणे किंवा हकलपट्टी करणे ह्या ज्या काय प्रोसिजर आहेत त्या होतीलच, परंतु शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा पक्ष संघटना नेमकी काय करते आहे असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात त्यावेळेस पत्रकार बांधवांसमोर येऊन त्याविषयी व्यक्त झालं पाहिजे. या जाणीवेतून आज मी तुमच्यासमोर व्यक्त होत आहे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आपली भूमिका काय असणार? राजीनामा द्यावा याकरता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत, परंतु असं वाटलं की सदर व्यक्ती राजीनामा देण्याची टाळाटाळ करत आहे किंवा यदा कदाचित त्याला राजीनामा द्यायचाच नाही आहे, तर जेवढी काही कायदेशीर आयुधं आहेत ते आम्ही युटिलाइज करायचा प्रयत्न करू. त्यातूनही राजीनामा नाही झाला तर शेवटी आमच्या पुढं अपरिहार्यता म्हणून शेवटचा पर्याय हकलपट्टीचा आहेच. तसं बघितलं तर आज रोजी सुद्धा आम्ही त्याची हकलपट्टी करू शकतो, परंतु शेवटी आदरणीय दादांनी नुकतंच नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये हे शीट वाटप केलेले होतं. त्या शीट वाटपात संबंधित व्यक्तीला नगरसेवक पदाची संधी देण्यात आली होती, ती दादांच्या माध्यमातून द्यायला होती. अशा वेळी त्या व्यक्तीकडनं दादांविषयी असं अतिशय वाईट स्वरूपाचं वक्तव्य आले कारणानं आम्हाला असं वाटतं की त्याचा पहिला राजीनामा झाला पाहिजे, कारण कुठेतरी पक्षाचा नगरसेवक म्हणून त्यांनी अतिशय चुकीचं कृत्य केलेलं आहे. त्यामुळे तो राजीनामा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे यदा कदाचित त्यांनी राजीनामा द्यायला टाळाटाळच केली तर आमच्याकडे शेवटचा ऑप्शन आहे की आम्ही त्यांची पक्षातनं 100% हकलपट्टी करणार आहोत. पक्षश्रेष्ठींनी सूचना स्पष्ट केल्या नाहीत, परंतु एक बारामतीकरांच्या भावना शहराध्यक्ष तुम्हाला माहीत आहेत. अशा वेळी शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करायला हवं अशा त्यांच्या स्पष्ट सूचना आहेत.
आणि ज्यावेळेस नेतृत्व अशा प्रकारच्या सूचना देतं त्याचा आम्ही सरळ सरळ असा अर्थ घेतलाय की सदर व्यक्तीचा राजीनामा झालाच पाहिजे आणि राजीनामा देण्यास टाळाटाळ केली किंवा वेळ लागतो असं दिसलं तर मी शहराध्यक्ष म्हणून सदर व्यक्तीची हकलपट्टी केलीच पाहिजे. नक्कीच तो एक लोकभावनेचा जनशोभा आहे. बारामतीकर म्हणून लोकांची ती जी मागणी आहे की आम्ही आंदोलन करू किंवा बंद करू, तीच भावना आमची आहे. कदाचित येत्या सोमवारच्या आधी आम्हाला जर असं वाटलं की सदर व्यक्ती हा राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहे किंवा त्याची भूमिका थोडी वेगळी जात आहे तर आम्ही येत्या 2 दिवसात नक्कीच त्याच्या हकलपट्टी संदर्भातला निर्णय घेतलेला असू शकतो. पक्षातले कुठलेच घटक त्यांना पाठीशी घालत नाहीयेत. तुम्हाला जरी तुम्ही असा कोड्यातला प्रश्न विचारला असता तरी मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, जे कोण अपेक्षित आहे की त्यांना मदत करू शकतात, गावात कुठली गाठबाजी आहे का, कोणी त्याचे नाही मी सांगतो ना, त्याच्या संदर्भात तुम्हाला मी स्पष्ट सांगू इच्छितो की आम्ही सर्व घटकांशी या विषयावर चर्चा केली, आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांशी चर्चा केलेली आहे, आमच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. या सर्वांचं एकमत आहे की अजितदादांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी जरी केलं असेल, तो कोणी जरी असला तरी त्याला माफी नाही म्हणजे नाहीच. आणि राजीनामा घेण्यावर आज रोजी आम्ही त्याच्यासाठीच आम्हाला जो काही वेळ लागला मागील 2 दिवसात त्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्या कारणानंच आज रोजी तुम्हाला काहीच चित्र दिसत नाहीये की सदर व्यक्तीविरुद्ध पक्षाने काहीच कारवाई केली किंवा काही नाही. राजीनाम्याच्या विषयात मगाशीच सांगितलं की एक विशिष्ट प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर सदर व्यक्तीकडनं करूनच घेणं गरजेचं आहे. अजिबात नाहीये. सदर व्यक्तीने त्या विषयाला जातीवादाचा रंग द्यायचा प्रयत्न केला आणि तो अतिशय चुकीचा आहे. त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जात, सर्व धर्म, सर्व सगळ्या घटकांना एक साथ घेऊन जाणारा आहे. ज्याची जशी क्वालिटी आहे तसं त्याला स्थान मिळतं पक्षात. त्यामुळे इथे कुठल्याही जातीवादाला आम्ही कधीच थारा दिलेला नाही. आता तो खाजगी नाही, भेदभावाचा विषय नाहीये. शेवटी त्याचं ते खाजगी कार्यक्रम होता आणि नगरसेवक म्हणून तसं नाही. नगरसेवक म्हणून त्यांनी एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवले हा विषय वेगळा आणि त्याच्या घरगुती कार्यक्रमात फटाके वाजवले हा विषय वेगळा. कांबळे साहेब, संभाषण झालं दोघांच्या किशोर मासाळच्यात आणि त्या व्यक्तीच्या संभाषण झालं, ही व्यक्तिगत झालं, पण त्याच्यामध्ये अजितदादांबद्दल अतिशय चुकीची भाषा करण्यात आलेली आहे. नाही ती पूर्णपणे खासगी बाब आहे. या ठिकाणी आमच्या आदरणीय नेत्यांबद्दल सरळ सरळ चुकीचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. म्हणून आज रोजी आम्ही या व्यक्तीविरुद्ध राजीनाम्याची भूमिका घेतलेली आहे.